बॉलिंगला कोण? अखिल. 12 जो प्लेयर है तो इम्पैक्ट है. ऑप्शनच्या बाहेर चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं 4 धावा. चेंडू अडकलेला आहे. दुसरा चेंडू द्यायचा. थांबा थांबा थांबा. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलेला आहे. आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. 4 धावा झालेल्या आहेत. एवी स्मॅशर आणि मास्टर स्ट्रोक. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे चेंडू. हा आपटवार पद्धतीने शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू होता. धाव काही निघत नाहीये. जोरात मारलेला आहे आणि या चौकार जाईल निश्चितपणे. 4 धावा. मिडॉपच्या डोक्यावरनं मारलेला आहे फटका आणि हा सलग ह्या षटकातला दुसरा चौकार. 8 धावा झाल्या. आणि हा जोरात मारायचा चेंडू बॅटिंगच्या आतल्या बाजूला लागला असावा. तो गेलाय विकेट किपर यांच्याकडे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू असल्या कारणाने पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. तीन मिनिटांमध्ये ओढ सोडली पाहिजे कारण रनअप काहीच नाही. उंचावून मारलेला पटका मिड ऑफला आणि आज झेल झालेला सुटलेला आहे. गेलेला आहे तो स्क्वेअर एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झालेली 10. पहिले षटक संपलेलं आहे. 10 धावा. त्याच्या अगोदरची पण मॅच तशीच आहे. त्याला बॉल खूप गेली. 152 किती बॉल गेली. पावणे 2 तास आहे. आणि यावेळेला मात्र जातोय तो बॅटीच्या वरच्या बाजूला लागून. कॉमेंट्री करायला आलो का रे. बरं किती वाजता. ठीक आहे तोपर्यंत नाही झालं तुला फोन करतो. कॉमेंट्री करायला आलो एका ठिकाणी क्रिकेटची. तुला फोन करतो. हां करतो की. चालेल चालेल. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आणि हा
जातोय कव्हरच्या दिशेने, कुठल्याही प्रकारे धाव होत नाहीये. जोरात मारायचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा आणि फलंदाज बाद. बॅटच्या वरच्या बाजूला लागला असावा चेंडू. चेंडूला चेंज ऑफ पेस करून वेग कमी केला जातोय, त्यामुळे फलंदाज हे चकतोय आणि बाद होऊन परततोय. किती 2 बाद 12 संघाची धावसंख्या. एक बाद 12. दोन बाद संघाची धावसंख्या 12. दुसराही फलंदाज बाद झालेला आहे. बर मग हां ठीक आहे चालेल. ओके. डाव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी तयार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर ला बोलवलं जाते. एक्स्ट्रा कव्हर एक पॉइंट आहे, एक थर्डमॅन आहे, स्वीपर कव्हरला पाठवलेलं आहे, एक मिड विकेट आहे. मिडॉनला थोडंसं आतमध्ये घेतलेलं आहे, मिडॉप आतमध्ये आहे. आणि हा मिड विकेटला गेलेला आहे चेंडू. एक धाव मिळतीये. हे षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या 14. 2 बाद 14. एव्ही स्मॅशर्स आणि मास्टर्स चोक या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी मास्टर्स चोक्सचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेत आणि स्कोर आहेत 14. 2 बाद 14. जोरात पटका मारायचा आहे. पायाला लागलाय चेंडू, गेला तो पॉइंटला. रन काय होत नाहीये. कॅमेरा आहे ना तिथं म्हणून लावला. इकडनं कॅमेरा ना दरम्यान ऑप्शनच्या बाहेर आहे. कारण इकडे कॅमेऱ्याच्या बरोबर ते याच्यामध्ये बरोबर लावलं बरोबर.
लवकर खेळायचं. यानंतर आणखीन एक मॅच आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू तडकवलेला आहे. मिड विकेटला 1 धाव मिळते. थ्रो काही तितका चांगला होता, परंतु एक शॉट पंचांनी घोषित केलेली आहे, त्यामुळे एकच धाव धरली जाणार आहे. संघाची धावसंख्या 16 धावा, 2 बाद 16. चांगला चेंडू आहे, वेगात पडलेला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा. फुलटॉस आहे आणि यावेळेला जातोय फाईन लेगला. पाहायचंय त्या ठिकाणी फिल्डर काही नाही आहे, त्यामुळं स्वतः विकेट किपर तिकडे पळालेले आहेत. 2 धावा पूर्ण करून तिसरी धावाही पूर्ण केलेली आहे आणि 3 धावा पळालेले आहेत. 2 का 2 धावा पळालेले आहेत. 2 धावांनी संख्या वाढलेली आहे. संघाची धावसंख्या 18, 2 बाद 18. जोरात मारण्याचा प्रयत्न आहे, जागेवर उंच उडलेला आहे, स्वतः गोलंदाज गेलेले आहेत आणि फलंदाज बाद. सुंदर झेल, उत्कृष्ट झेल घेतलेला आहे गोलंदाजीने. कॉटन बोल्ड जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता, हवेत उंच होता, परंतु उत्कृष्ट झेल घेऊन तिसरा धक्का दिलेला आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन बॅट्समन झेल पडलेला आहे. ऑफ केलेला आहे. ऑन कसं करायचं मग, कुठलं बटन आहे? हां ठीक आहे, ते दाबून धरायचं का? हां ऑन.
उजव्या हाताने ओव्हर द विकेट, ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. चांगलं षटक आतापर्यंत पडलेलं आहे. हाताचा फलंदाज बाद होता होता वाचला, हवेमध्ये खूप उंच होता, क्षेत्ररक्षकाने ग्राउंड कव्हर केलेलं होतं, परंतु शेवटी हा चेंडू हातातनं निसटलेला आहे आणि झेल होता होता राहिलेला आहे. हा गेलेला आहे ग्राउंड शॉट, तो सरळ मिडॉनला. एक धाव मिळते. ओव्हरऑल आपण पाहिलं तर या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्ही उत्तम केलेलं आहे. हेवी स्मॅशर्स पाहायचंय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं 4 धावा. संघाची धावसंख्या 29 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे, निम्मा खेळ संपूर्ण झालेला आहे आणि आता उरलेली 4 षटकं, त्यामध्ये मास्टर स्टोक्सचे फलंदाज किती धावा काढतायत ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे. कारण यानंतर 4 षटकं, या 4 षटकामध्ये हाणामारीची षटकं असतात, त्यामध्ये चौकार षटकार लगवले जातात आणि संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. अक्षय गोलंदाजीसाठी आलेले आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, चेंडू पाहिला नव्हता, चेंडू थोडा खाली राहिलेला, एक पाऊल पुढे टाकून तो मिड विकेटला मारायचा आहे, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाहीये. ओव्हर पिच थोडासा जास्त पुढे पडलेला चेंडू, परंतु अगोदर कमिट झाले होते, पुढे आले होते, त्यामुळे चेंडू बॅटच्या खालनं निघून गेलेला आहे. 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. आणि हा मात्र फुलटॉस थोडासा विचित्र पद्धतीने मारलेला आहे, झेलबाद. ऍक्च्युली त्यांना मारायचा होता, तो मिड विकेटच्या दिशेने मारायचा होता, परंतु बॅट थोडीशी अगोदर गेल्यामुळे बॅटच्या वरतीच चेंडू लागला आणि जागेवर उडाला आणि या अगोदरच्या 2 चेंडूंवर ते बीट झाले होते, त्यामुळे कॉटन बोल्ट चांगला गोलंदाजींनी झेल घेतलेला आहे. आणि हेवी स्मॅशर्स ओव्हरऑल अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण यामध्ये समोरच्या संघाला त्यांनी रोखलेलं आहे. मास्टर स्ट्रोक्सचे फलंदाज तितकासा प्रभाव पाडू शकत नाहीये. संघाची धावसंख्या आहे ती 4 बाद 29 धावा. नवीन आलेले फलंदाज आहेत विकास. जोरदार फटका मारलाय, झेल होते का पाहायचंय, मिड ऑफला आहे आणि आज सुंदर झेल. पंचांनी नाबाद ठरवलेले. संघाची धावसंख्या
जोरदार फटका मारलेला आहे आणि यावेळेला फलंदाज बाद. 31 धावा झालेल्या आहेत. यावेळेला फलंदाज बाद झालेला आहे. कव्हरच्या डोक्यावरनं मारला होता. या अगोदर थोडंसं चेंडू झेलल्यानंतर तो हातामध्ये राहिला पाहिजे. झेल पूर्ण करणं गरजेचं असतं. 5 बाद 31 संघाची धावसंख्या आहे. मी वाचलं ते पेपरला पण पंचांनी डायरेक्ट त्याला आउट घेऊन टाकला. आउट दिला आणि त्याला थर्ड अंपायर वगैरे नाहीये. रंगीला ते हे नाही सेटलला झालं. मग तेच नाही सेटल इथं पण तेच झालं. वर्ल्ड कपला तसं झालं होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका होती सेमीफायनल. त्या आर्शल गिब्सने कॅच झेलला त्याचा आपल्या स्टीव वॉचा आणि तो असाच उडवायला गेला पटकन. तो खाली पाडला बॉल. खाली पाडल्यानंतर तो नॉट आउट. स्टीव वॉने मॅच जिंकून दिली त्यावेळेला. आणि मॅचेस त्यावेळेला कॉमेंटेटरने सांगितलं तर हे ड्रॉप द वर्ल्ड कप म्हणून त्या आर्शल गिब्स. कारण स्टीव वॉचा हे होतं कॅप्टन होता. मॅच काढून दिली. पुढची पण मॅच जिंकली. मग अखिल गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. मिडॉनला थोडंसं पुढे बोलून घेतलेलं आहे. खूपच खाली आहे आणि यावेळेला मात्र झेल होते का पाहायचंय. बरोबर क्षेत्ररक्षकाला थोडंसं आतमध्ये बोलवून घेतलेलं होतं आणि त्याच जागेबरोबर झेल गेलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रचना आणि चांगली गोलंदाजी केलेली आहे. अद्वैतने झेल घेतलेला आहे आणि तो इतका आरामशीर झेल घेतला. नवीन आलेले फलंदाज आहेत पंकज. स्कोर किती झाले? आउट किती झाले? 6 बाद 32. 6 बाद 32. पंचांनी लेग बाईचा इशारा केलेला आहे. सहा ओव्हर 33 धावा झालेल्या आहेत. 6वं षटक सुरू आहे. 33 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस जातोय तो पॉइंटला. 1 धाव मिळते आणि दुसरी धाव पण मिळणारे. अतिरिक्त धाव दुसरी मिळणारे ओव्हर थ्रोची. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. आत्ताच्या मास्टर स्ट्रोक्स आणि एव्ही स्मॅशर या दोघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. एव्ही स्मॅशर्स हे क्षेत्ररक्षण करतायत आणि मास्टर स्ट्रोक्स हे फलंदाजी करतायत. संघाची धावसंख्या आहे 35 धावा झालेल्या आहेत.
खूप चांगली करतो म्हणायची. गोलंदाजी करण्यासाठी शैलेश थोडंसं लवकर आवरायचंय. अजून यानंतर एक मॅच आहे, अजून एक मॅच बाकी आहे. जोरात मारलाय चेंडू, जातोय तो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव काढायची परंतु शेवटचं षटक आहे का ते? शेवटचं आहे का ओव्हर? 7वं षटक सुरू आहे. चौकार षटकार काही बसताना दिसत नाहीयेत कारण जास्त फलंदाज त्यांचे बाद झाल्यामुळे. मास्टर स्टोक्स परत प्रयत्न केलाय मारण्याचा, चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागलाय, गेलाय पॉइंटला. उजव्या हाताने ओव्हर द राऊंड द विकेट. आणि हा चेंडू कमी वेगाने टाकलेला चेंडू होता, पायचे बाद होतोय का, परंतु यावेळेला मात्र यष्ट्यांवरनं गेलेले आहेत फलंदाज, बाद होता होता वाचलेले आहेत. पंचांनी हा लेग बाय घोषित केलेली आहे. आणि फुल टॉस आहे, हा जातोय कव्हर्स मधनं. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळतीये. अजून चौकार षटकारांचं काही मारले जात नाहीये. चौकार षटकार मारण्याची गरज आहे कारण सेकंड लास्ट ओव्हर आहे. सातवी ओव्हर सुरू आहे. यानंतर फक्त एकच षटकाचा खेळ बाकी आहे. हा चेंडू चांगला उजव्या यष्टी बाहेर जाणारा चेंडू आहे. ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक चेंडू मारण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला त्या चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा आणि फुटवर्क हे महत्वाचं असतं. दरम्यान हा चेंडू यष्टिरक्षकांना चकवून मागे गेलेला आहे. षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या किती झाली सांगतो. संघाची धावसंख्या झालेली आहे 40. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 40 धावा झाल्या आहेत. लवकर खेळायचंय, यानंतर अजून सामना बाकी आहे. एव्ही स्मॅशर्स चाळीस धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक सुरू. वाईड पंचांनी घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावसंख्या वाढते. 41 झाल्यात धावा. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. पंचांकडे दाद मागितली जाते.
या षटकामध्ये तरी चौकार षटकार बसतात का हे पाहायचंय, कारण धावसंख्या तशी फार वाढलेली नाहीये, कमीच धावसंख्या आहे. यापूर्वीच्या संघांनी जवळजवळ 65, 70, 75, या अगोदरचा जो सामना होता तो सकाळच्या सत्रामधला, त्यामध्ये 152 धावा 8 षटकांमध्ये मारल्या गेल्या होत्या. शेवटचे 2 चेंडू आहेत, जोरात मारण्याचा प्रयत्न आहे, पाहूया झेल होते का. आणि यावेळेला मात्र सीमारेषेच्या जवळ चाललेला आहे चेंडू, पायचे बाउंड्री जातीये का ती, परंतु त्याच्या आतमध्ये चेंडू अडवलेला आहे. ना 48 धावा झालेल्या आहेत. आणि हा चेंडू पुढे येऊन मारायचा होता, परंतु फलंदाज मला वाटतं बाद झाले असावेत आणि षटकही संपले. संघाची धावसंख्या झालेली आहे ती किती, 48 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. एव्ही स्मॅशर्स या संघाला जिंकण्यासाठी 49 धावा, 49. पुढच्या संघाने लगेच आतमध्ये यायचंय. मास्टर स्ट्रोक या संघाच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण यानंतर आणखीन एक सामना बाकी आहे. ते कुठे गेले सर, ते दोघंही गायब आहेत. कुठे, नाही नाही ते नाही, ते 48 धावा झाल्यात. बोल. हो ना, आत्ताच बोललो ना, तेच सांगितलं मी आत्ताच. याच्यानंतर आणखीन एक मॅच आहे, ते ऐकत नाहीत. कृपया सहकार्य करा सर्व खेळाडूंनी. पंचांनी त्यांना लवकर मॅच सुरू करायला सांगा, कारण यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे. शेड्यूलच नाही ना. कुठलं गाव तुमचं, पलटण आहे का? साताराच बरोबर आहे. मी पुण्यात म्हणजे गाव आमचं तिकडे याला कराडला, उमरज. अद्वैत आणि संजय तिकडे होतं. कुठे, इस्लामपूरला होते का? इथं राहिलं कुठे पुण्यात? काळेवाडीमध्ये. इकडनं तर काळेवाडी का, इकडनं झालं. बॅट्समन लवकर पाठवा पुढे, यानंतर आणखीन एक मॅच आहे. एव्ही स्मॅशर्स बॅट्समन आतमध्ये जाऊ देत, क्षेत्ररक्षक तयार आहेत.
सुरुवात होतीये सामन्याला. आणि पहिल्या चेंडूवर त्रिफळा बाद. चांगली सुरुवात केलेली आहे. चकवलेला आहे. एक पाऊल पुढे टाकत डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या बाजूने हा चेंडू ऑफ स्टंप उडवून गेलेला आहे आणि फलंदाज बाजून परत आहेत. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या 1-1. अतिरिक्त धावसंख्येने संघाचं खातं उघडलेलं आहे. कव्हर्स मधनं 4 धावा. फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू. हा स्लिप बंद खेळून काढलाय चेंडू. शॉर्ट थर्ड मॅनला 1 धाव मिळतीये. 6 धावा झाल्यात. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि या मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. बरोबर स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या पायाच्या जवळ चेंडू पडला आणि हा चेंडू त्यांनी अडवला आणि आता ही सीमारेषेच्या बाहेर गेला असता बाउंड्री गेली असती. उजव्या हाताने राऊंड द विकेट. यावेळेला स्क्वेअर लेगला खेळून काढला. 1 धाव पळून काढली आहे. 8 धावा झाल्यात. पहिले षटक संपले. 8 धावा 1 बाद 8. बॉलिंगला कोण आहे दादा? ऑप्शनच्या खूप बाहेर असल्या कारण वाईड दिलेला आहे पंचांनी. 9 धावा झाल्यात. मधल्या एसटीवरचा चेंडू स्वीप करायचा आहे.
4 धावा, सुरेख फटका आहे हा आणि संघाची धावसंख्या 13. 1-13. कधी यायचं? अठ्ठेचाळीस धावा झाल्या आहेत, 49 करायच्या जिंकण्यासाठी. 13 धावा झाल्यात. 1-13. फुल टॉस आणि हा मिडविकेटच्या डोक्यावरनं 4 धावा, सुरेख फटका. मागासपासून 2-3 वेळेला त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु हा फटका बसत नव्हता. परंतु यावेळेला मात्र फुल टॉस मिळाला आणि त्यांनी तो सीमारेषेच्या बाहेर धाडलेला आहे 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 17. आणि यावेळेला मात्र पॉईंटच्या डोक्यावर मारलाय 6 धावांसाठी. 4 धावांसाठी जातोय. सुरेख फटका आहे हा. संघाची धावसंख्या झटपट वाढते आणि 21 धावा. 1-21. अजून 28 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पाहूयात किती षटकामध्ये ते पूर्ण करतील, कारण सुरुवात चांगली झालेली आहे. परत मारलेला आहे, फिरून परत जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, सुरेख फटका आहे हा पण. आणि लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 चौकार मारलेले आहेत. आजच्या दिवसातलं आणखीन एक वैशिष्ट्य, नाव काय त्याचं, सागर यांनी 8 चेंडूमध्ये 22 धावा केलेल्या आहेत. लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 चौकार मारणारे सागर. 25 धावा झाल्यात 2 ओव्हर्समध्ये. 1-25. हॅलो, हा बोल ना. मला आज देणार संध्याकाळी, मी आता कॉमेंट्री करायला आलो. हा मग कॉमेंट्री संध्याकाळी पण नाही सांग ना, मी कॉमेंट्री आपल्याला कॉमेंट्री करायला एका ठिकाणी याच्यात सिंहगडला. हो, डे नाईट आहे मॅच. इकडे पत्ता पाठवत आलं गेले. हो, लांब नाही, इकडेच आहे. याला सिंहगड सनसिटीच्या पुढे सिंहगडला हायवेला दिसते ग्राउंड. लेग बायच्या 1 धावा मिळते. अतिरिक्त धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. 1-26. उजव्या हाताने राऊंड द विकेट खेळून काढलाय तो कव्हर्स मध्ये. सत्तावीस धावा झाल्यात. 22 धावांची आवश्यकता आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न आहे हा, जातो मिड विकेटला. 1 धाव मिळते. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. 1-28. जोरात फटका मारलाय आणि हा त्यांचा आवडता फटका आहे. जातो सीमा पार. 4 धावा. बत्तीस धावा झालेल्या आहेत आणि आता जिंकण्यासाठी 32 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 32 चेंडू 17 धावा.
रिव्हर्स स्वीप मारलेला आहे, हा जातोय पॉइंटला आणि या 4 धावा. सगळ्या प्रकारचे पटके मारतायत आणि स्वतःची धावसंख्या झालेली त्यांची 31 धावा. सागर उत्तम फलंदाजी करताना दिसत आहेत. 12 चेंडूंमध्ये 31 धावा काढलेल्या आहेत. मागच्या षटकामध्ये लागोपाठ 4 चौकार मारले होते, 4 चेंडूंवर 4 चौकार, आणि यावेळेला या षटकामध्ये 2 चौकार लागोपाठ मारलेले आहेत. एक बाद 36. परत फुलटॉस होता, हा चेंडू खेळून काढलाय तो कव्हर मध्ये आणि हे षटक संपलेले आहे. 30 चेंडूंमध्ये 13 धावा करायच्या, 36 धावा झाल्यात. 13 धावांची अजून आवश्यकता आहे. आहे गणेश मामा आहे. 36 धावा, एक बाद 36. इनसाइड आउट मारलेला फटका, सुरेख फटका आहे आणि या 4 धावा. ज्या वेळेला बॅटीतनं हा चेंडू निघाला त्यावेळेला त्या बॅटिंगचं टायमिंग जे होतं अतिशय सुरेख टायमिंग होतं. पुढे येऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका 4 धावांसाठी. 40 धावा झालेल्या आहेत, 9 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज बाद. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि बाद होऊन परत आहेत. अखिल फलंदाजीसाठी आलेले आहेत. बोलायचे का? हॅलो हॅलो. चाळीस धावा, 2 विकेट्स, 9 धावांची आवश्यकता आहे 28 चेंडूंमध्ये. पुढील चेंडू उडवलेला आहे लेग साइडला, षटकार. 46 धावा, 2 बाद. स्कोरबोर्डवर उत्कृष्ट शॉट होता, लेफ्ट साइड लेग साइडला शफल होऊन मारलेला. काय बोनस आहे का? वाढवण्यासाठी 3.5 मध्ये जिंकायचे. हो का? 3.4 चेंडूंमध्ये 48 धावा झालेल्या आहेत. नेट रन रेट खूप महत्वाचा ठरू शकतो या पॉइंटला. खेळून काढलाय ऑफ साइडला 1 धावेसाठी आणि मॅच जिंकलेला आहे एव्ही स्मॅशर्स यांनी. खूप खूप अभिनंदन टीमचे. हॅलो हॅलो. कशी काय इनिंग दाखवणार अगोदरची काय झाली ती चालू करायचं किती
जिंकायला काय करायचे आहेत का? तो काय शेवटी शेवटचे बोलले झाले. त्याला जाऊन दे, मग आता शेवट थांबायचं आपल्याला. मी म्हटलं हायला परत आता इथे मावळ्याची मॅच चालू आहे. हां, चला. मावळा आणि खडकी राहिली होती ना. सिंहगड मावळा आणि खडकी रॉयल्स या संघाने शेवटी अर्धी मॅच खडकी रॉयल्स या संघाला जिंकण्यासाठी 74 धावांची आवश्यकता आहे आणि सिंहगड मावळा यांनी मैदानामध्ये येऊन आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मला वाटतं तुमचा ड्रेस आहे ना एबीस मॅचेसचा सिंहगड मावळा सारखाच आहे साधारण तसा थोडाफार. ते सगळ्यांचं सेम येते हो का? कलर